पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 42. अभिवाचक जयंत ठोंबरे. महाराज. मिर्झा राजे मरण पावले. त्यांचा धाकटा मुलगा किरत सिंह जवळच होता. त्याला एक भयंकर शंका आली. आपल्या वडिलांना सरळपणाने मरण आलेलं नाही, नक्की त्यांचा विष घालूनच खून करण्यात आला आहे आणि हे काम उदयराज मुंशीचंच आहे खास. किरत संतापला. आपल्या मारेकरांच्या मार्फत मिर्झा राजांना विष घालून औरंगजेबानेच त्यांचा खून करविला असे मिर्झा राजांचा प्यारा मित्र सरदार निकोलाव मनुची यालाही वाटलं. झालं. किरत सिंहानं उदयराजला पकडण्यासाठी फास फेकले, परंतु उदयराज शिताफीनं पळाला आणि बऱ्हाणपूरच्या मोगल सुभेदाराच्या आश्रयास गेला. तरीही उदयराजला पकडून त्याची सारी धनदौलत जप्त करून त्याला भयंकर शासन करण्याचा किरतचा विचार होता. किरतचा पूर्वीपासूनच उदयराजवर राग होता. त्यातच हे विषप्रयोगाचे प्रकरण झालं. उदयराजाचे मिर्झा राजांवर अतिशय वजन होतं. ते फक्त उदयराजाचा सल्ला ऐकत असत. किरतनं तर त्याला पकडण्यासाठी चिडून नेट लावला. बापाचा खून करणाऱ्याला कोण क्षमा करील? पण अकस्मात जादूची कांडी फिरली. किरतचा संताप आणि सूड जागच्या जागी लुळापांगळा होऊन गेला. मरणाच्या भीतीनं सुभेदारांच्या घरात लपलेला उदयराज मुंशी एकदम निर्भय बनून दिमाखात उघड्यावर आला. म्हणजे झाले तरी काय? उदयराज मुंशीने हिंदू धर्माचा त्याग करून इस्लामचा स्वीकार केला. त्यांच्या अंगाला हात लावायची किरतला हिंमत झाली नाही. सर्व सूड, बापाबद्दलचा अभिमान इत्यादी इत्यादी एका क्षणात संपलं. या यक्षिणीच्या कांडीचे सामर्थ्यच तसे होते. एकट्या किरीतचाच काय, पण सगळ्या इतिहासाचाच नूर पालटवून टाकण्याचं बळ या यक्षिणीच्या कांडीत. महाराज, शिवाजीराजे आग्र्याहून सुटून राजगडला पोहोचले आणि लवकरच ते आजारी पडले. अतिशय आजारी पडले. खरोखरीच आजारी पडले. आग्र्याहून मारलेली अविश्रांत तुफानी दौड महाराजांच्या आधी चिंतेने शिणून गेलेल्या शरीरास सोसली नाही. अतिश्रमाचा शरीरावर परिणाम झाला आणि ते आजारी पडले. महाराजांच्या कुटुंबातील कोणतीतरी स्त्री याच वेळी राजगडावर प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. कोण प्रसूत झाली आणि कोणाला पुत्र झाला हे इतिहासाला माहिती नाही. मोगली बातमीदारांनी मात्र बातम्या पाठवताना लिहिलं की शिवाजीलाच मुलगा झाला. कदाचित शिवाजी महाराजांची एखादी कन्या बाळंतपणासाठी माहेरी आली असेल आणि तिला पुत्र झाला असेल. महाराजांची प्रकृती मग हळूहळू सुधारू लागली. त्यांचे सर्व लक्ष उत्तरेकडे लागलेले होते. कारण संभाजीराजे, हिरोजी फर्जंद, मदारी मेहतर वगैरे मंडळी अजून यावयाची होती. तेवढ्यात महाराजांना बातमी आली की रघुनाथपंत कोरडे आणि त्र्यंबकपंत डबीर यांना औरंगजेबानं आग्र्याच्या झडतीत पकडलं. ही बातमी भयंकर होती. रामसिंहावरही बादशहाची अवकृपा झाली होती. आग्र्याच्या वेदना महाराजांना, मिर्झा राजांना, रामसिंहाला, पंतद्वयांना, आईसाहेबांना आणि सर्वांनाच भयंकर भोगावे लागल्या आणि लागत होत्या. महाराजांना रामसिंहाच्या दुःखावर फुंकर घालणंही अवघड झालं होतं. कारण त्यामुळेच तो नक्की फितूर ठरून शाही अवकृपेचा अधिक मानाचा मानकरी ठरावायचा. परंतु कदाचित पुढे मागे महाराजांनी गुप्तपणे त्याला किंवा कदाचित मिर्झा राजांनाही सहानुभूतीचे 4 शब्द पाठवले असतील, पण निश्चित काय हे इतिहासाला ठाऊक नाही. रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत सापडले गेले म्हणजे ते आता औरंगजेबाच्या अदबखान्यात किती भयंकर यातना सहन करत असतील याची कल्पना महाराजांना स्पष्ट आली. आता काय करावे हे त्यांना समजेना. या आपल्या जीवलगांना कसं सुखरूप आणावं या विचारात ते पडले. कवींद्र परमानंदही सापडले. हिरोजीचा आणि मदारीचा काही सुगावा नव्हता. सगळी काळजी काळजी. महाराज आग्र्याहूनही निसटण्यापूर्वीच कवींद्र परमानंद आग्र्याहून निघून गेले होते. त्यांना महाराजांनी दिलेले हत्ती घोडे हे बरोबर घेऊन जाणे फारच कठीण होते. कवींद्र दौसा या ठिकाणी जाऊन पोहोचताच न पोहोचताच तोच दौशाच्या ठाणेकरांनी हटकलं.
कारण शिवाजी आग्र्याहून पळालाय आणि सर्व मार्ग रोखून धरा, झडत्या घ्या असे हुकूम सुटले होते. फक्त सुदैव असंच होतं की दौशाचे ठाणेदार मनोहरदास पुरोहित आणि नथुराम हे दोघेही रामसिंहाचे म्हणजे मिर्झा राजांचेच नौकर होते. त्यांनी कवींद्रांना दौशालाच थांबवून धरलं. शिवाजीचा राजकवी सापडलाय ही गोष्ट जरी औरंगजेबाला कळली असती तरी त्याने पंतांच्या जोडीला राजकवींनाही बांधलं असतं आणि मग त्यांच्या हालाला सीमा उरली नसती. परंतु मिर्झा राजांच्या अंमलदारांनी थेट मिर्झा राजांना दक्षिणेत पत्र पाठवून आज्ञा विचारली की शिवाजी राजांचे राजकवी सापडलेत, त्यांचं पुढे काय करावं. मिर्झा राजांनी लगेच हुकूम पाठवून दिला, सोडून द्या त्यांना. त्याप्रमाणे कवींद्रांची सुटका झाली. पण दौशास त्यांना 4 महिने म्हणजे 23 ऑगस्ट ते 28 डिसेंबर 1666 पर्यंत मुक्काम ठोकावा लागला होता. नंतर ते सुखरूप मार्गाला लागले. लवकरच मदारी मेहतर आणि हिरोजी फर्जंद देशास सुखरूप येऊन पावले. फार मोठी कामगिरी केली होती या दोघांनी. प्रसंगी प्राणावर पाणी सोडण्याची तयारी ठेवून त्यांनी महाराजांची जागा घेतली होती. हिरोजी महाराजांच्या पलंगावर झोपला होता आणि मदारी त्यांचे पाय चेपीत त्या चितेवर बसला होता. ही चिता पेटलेली नव्हती, पण केव्हा पेटेल याचा नेम नव्हता. परंतु तुळजाभवानीच्या कृपेने आणि आईसाहेबांच्या आशीर्वादानं ते दोघेही जण सुटले, फरारी झाले. भटकत भटकत देशास आले. महाराजांना आनंद झाला. स्वराज्याची दौलत सुखरूप आली. आता उरले बाकीचे. पण रघुनाथ पंतांचे आणि त्र्यंबक पंतांचे लोखंडी पिंजरे बळकट होते. त्यांची सुटका होणे म्हणजे कठीण कर्म होतं. भाळीचे भोग, श्री जगदंबेची इच्छा. लवकरच उत्तरेत बातम्या सर्वत्र पोहोचल्या की शिवाजी आपल्या देशात घरी जाऊन पोहोचला. पण त्याचा मुलगा संभा मात्र वाटेच्या प्रवासातच मेला. शिवा घरी पोहोचला आणि संभा मरून गेला. बरे झालं, एकदाची धावाधाव संपली. मुघल अंमलदारांना करावी लागत असलेली वाऱ्यामागची फुकटची धावपळ आपोआप थंडावली. संभाजीराजे वाटेतच मरून गेल्याची अफवा महाराजांनी वाऱ्यावर मुद्दाम सोडून दिली होती. संभाजीराजे मथुरेत कृष्णाजी पंतांच्या घरी सुखरूप खात आणि खेळत होते. पंतद्वय त्यांची फार काळजी घेत होते. राजांच्या उच्च सुसंस्कृत बोलण्या वागण्यामुळे हा मुलगा कोणी परका किंवा अब्राह्मण आहे अशी शंका येणेही कठीण होते. आणि संभा मेलेला असल्यामुळे त्याची चिंताच उरलेली नव्हती. शिवाय पंतमंडळींनी संभाजीराजांना आपला भाचाच बनवून टाकलं होतं. तसेच आपल्या या भाच्याची एका क्षणात मुंजेही उरकून टाकली होती. फारच स्वस्तातली आणि बिनभानगडीची मुंजेही. फक्त एक जानवं त्यांनी संभाजीराजांच्या गळात अडकवून दिलं आणि सुरवार रद्द करून धोतर नेसवलं. झाला ब्राह्मण तयार. मग महाराजांनी एके दिवशी कृष्णाजी पंतांसाठी पत्र लिहून आपल्या हुशार जासूद माणसास मथुरेस धाकट्या राजियास आणायासी रवाना केले. महाराजांनी पंतास लिहिले की चिरंजीवासह देशास येणे. महाराजांचे बोलावणे आले. कृष्णाजी पंतांनी तयारी केली. सर्व कुटुंबासकट युवराजासह महाराष्ट्रात येण्यास ते निघाले. प्रवास 500 कोसांचा. मजल दूरची. मजल दरमजल करीत ते मार्ग कापीत निघाले. नद्या महानद्या ओलांडून सर्वजण लवकरच महाराष्ट्रात दाखल झाले. राजगड आता फार दूर वाटेनासा झाला. एक दिवस आनंदाचा उजाडला. राजगडावर पुन्हा आनंदी आनंद उचंबळला. कृष्णाजी पंत संभाजी राजांसह राजगडावर येऊन पोहोचले. तो दिवस होता 20 नोव्हेंबर 1666. महाराजांना अत्यंत आनंद झाला. बाळ घरी आला. महाराजांनी गडावर शहाजणे वाजवली. खूप दणदणाट उडाला. मोठाच दानधर्म मांडिला. जानवे धोत्रे घालून पंतांनी महाराजांचं लेकरू जोखमीने सांभाळून आणून महाराजांच्या पदरात घातले. महाराज अतिशय रजावंद झाले. कृष्णाजी पंतास, विशाजी पंतास आणि काशी पंतास महाराजांनी नावाजिले. बहुत विश्वासाचे काम केले म्हणून त्यांना महाराजांनी किताब दिला विश्वासराव. केवढा मानाचा किताब. विश्वासराव
शिवाय 50,000 रुपये कृष्णाजी पंतांच्या पदरी घातले. त्यांच्या बंधूंचाही मान केला, त्यांच्या आईचाही आदर केला. हे तिघे बंधू मोरोपंत पिंगळ्यांचे मेव्हणे म्हणजे शालक होते. संभाजीराजे मरण पावल्याची कठोर अफवा महाराजांनी उठवली होती. त्याशिवाय महाराज आता म्हणाले, त्या उठावणीने बादशहास गाफील आणि मुलांचे शोध विषय निष्काळजी न बनवतो तर धरपकडीच्या रस्त्याने 2 महिन्याच्या अवधीत मुलगा पोहोचणे कठीण झाले असते. आईसाहेबांनाही अतिशय आनंद झाला. नातू म्हणजे जीव की प्राण. आई वेगळ्या शंभूराजांना आईसाहेबांनीच आजवर वाढवलं. धाराऊ गाडीच्या दुधावर आणि आईसाहेबांच्या कडेखांद्यावर संभाजीराजे वाढले. आजीने केलेल्या कौतुकाचा अनुभव काही वेगळाच असतो. आईपेक्षा आजीच जास्त प्रेम करते. म्हणून मग कित्येकदा असं वाटतं, आईचा मुलगा होण्यापेक्षा आजीचाच मुलगा व्हावं. आग्र्याच्या बंदिवासात ज्यांनी ज्यांनी श्रमसाहसे केली त्या सर्व जीवलगांचा महाराजांनी अपार गौरव केला. निराजीपंत, राघोजी, हिरोजी, मदारी मेहतर, दत्ताजी पंत, सर्जेराव जेधे, माणकोजी वगैरे सर्वांसच महाराजांनी गौरवलं. वस्त्रे दिली, मानपान दिलं, अलंकार दिले, धनदौलती दिल्या. हिरोजीला पालखी दिली, अब्दागिरी दिली, सर्वांचाच मान केला. महाराजांच्या हातांना सुखसंवेदना झाल्या, पण हृदयाची तृप्ती झाली नाही. कारण आग्र्याच्या तुरुंगात महाराजांचे 2 हात दगडाखाली अडकले होते. त्या वेदना महाराजांना होत होत्या. रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सुटून आल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता लाभणे अशक्यच होते. ते विचार करीत होते हे अवघड गणित सोडवण्याचा. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 42 आज आपण ऐकणार. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.